तर मित्रांनो, आमचं हे दुसरं शेड आहे. तर अशा पद्धतीनं आता गरमी खूप काही आहे नाही. तर गरमी नसल्यामुळे आणि गरमी नाही आणि थंडी नाही आहे. तर त्या हिशोबानं ब्रूडिंग केली आहे. इथे थोडी वेगळी आहे. इथे ब्रूडर न लटकवता आम्ही दिवाळीची सिरीज लटकवली आहे. तेवढे काही टेम्परेचर डाऊन होत नाही आहे ह्या 2-3 दिवसात आणखी. तर त्याच्यामुळे आता अशा पद्धतीनं ब्रूडिंग केली आणि आमचे कर्मचारी अशा पद्धतीनं भांडे नेतात आणि तिकडे मांडतात. तर हे थोडे भांडे वेगळे आहे पाण्याचे. तर अशी चेन साखळी आहे, एक नेऊन देते एक मांडते. त्याच्यामुळे काम थोडं झपाट्यानं होते. सगळं काही ह्या पोल्ट्री फार्मिंगचं भवितव्य राहते. मॅनेजमेंट तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करता त्याच्यावरच त्याचं भविष्य ठरलं जाते. तर अशा पद्धतीनं आम्ही पहिल्या दिवशी मॅनेजमेंट करतोय. सक्सेस रेट आता सध्या सांगता येत नाही. व्हायरल इन्फेक्शन हे ते मोठी भीती राहते. तर ती भीतीला सामोरं जाऊन ही ते एक म्हण आहे ना, डर के आगे जीत है. तर ते आम्ही रोजच्या आमच्या कामामध्ये ह्या गोष्टी येतेच. भीती तेवढीच वाटते आणि कामही तेवढ्याच यानं करतो. आमची 4 कुटुंब राहते. 4 कुटुंब जगते या व्यवसायावर. 3 आमचे माणसं आणि 1 मी. तर मित्रांनो, कसं वाटलं आमचं मॅनेजमेंट नक्की कळवा. आमचे हे कर्मचारी पाणी भरत आहे आणि एक घेऊन जातो, दुसरा तिथे मांडतो. तर अशा पद्धतीनं मॅनेजमेंट आहे मित्रांनो. ठीक आहे, धन्यवाद.